पद्मासन किंवा अर्धपद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तनमामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये आपल्याला वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक हात वर. दोन्ही हातांची दंड कानाला. मान सरळ. पाठीचा कणा ताठ. हात खांद्यातून वरच्या दिशेने आपल्याला खेचायचे आहेत. कानाच्या मागे करायचे आहेत. मान सरळ राहील आणि आता आपल्याला श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचा आहे. 2. परत श्वास घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये उजव्या बाजूला. 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये आणि हळूवार हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. आता दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे झुकायचं आपल्याला. 1 हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरवायचं आहे. 2 उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 परत एकदा डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे झुकायचं आहे. 1 2 दोन्ही हात आता बाजूला करायचे आहेत. मान सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. 1 डाव्या बाजूला वळायचं आहे. 2 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे. मान मागे. डावा हात वरती करायचा आहे. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा. 2 श्वास बाहेर. पुन्हा सरळ. 1 श्वास आतमध्ये. परत 2 श्वास बाहेर. परत सरवायचा. 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा आहे खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरवायचा आहे. 1 आणि हात खाली. 2 सेम करूयात उजव्या बाजूने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजव्या बाजूला वळायचंय. 2 डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे. उजवा हात करायचा आहे वरती. 1 डावीकडे झुकायचं आहे. 2 डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा. 2 श्वास बाहेर. परत सरळ. 1 श्वास आतमध्ये. परत एकदा. 2 श्वास बाहेर. परत सरळायचं. 1 श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळायचा आहे. 1 आणि हात खाली. 2 ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे. मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 मानवर आणि खांदे बाहेर. परत सरळायचं आहे. 2
पाठीचा कणा ताठ राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. कोपरे मागे खेचायचे आहेत. पुन्हा एक, थांबायचंय 10 सेकंदांसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन्ही खांदे डाव्या बाजूला समांतर करायचा प्रयत्न. 2, सरळ व्हायचं. परत उजव्या बाजूला. 1, पाठीला पीळ द्यायचा आहे. पाठीच्या स्नायूंचं निरीक्षण. 2, परत डावीकडे 10 सेकंद थांबायचं आपल्याला. 1, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळ व्हायचं आहे. स्नायूंचं निरीक्षण करा. परत उजव्या बाजूला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण उजव्या बाजूला. परत सरळ व्हायचं. 2, आता उजवीकडे वाकायचं आहे. 1, डावा कोपरा पूर्ण आकाशाकडे करायचा प्रयत्न. अशा वाकायचं आपल्याला. परत सरळ. 2, परत डावीकडे. 1, आता याच स्थितीमध्ये आपल्याला 3 श्वास घ्यायचे आहेत. पहिला श्वास घ्यायचा आहे, छातीचा पिंजरा फुगवायचा आहे. 1 म्हटलं की श्वास घ्यायचा आहे. 2 म्हटलं की श्वास सोडायचा आहे. पहिला श्वास. 1, 2, श्वास बाहेर. दुसरा श्वास. 1, 2, तिसरा श्वास होल्ड करायचा 5 सेकंद. 1, 1, 2, 3, 4 आणि 5. सरळ व्हायचं आहे. आता सेम करायचं उजव्या बाजूने. 1, उजवीकडे वाकायचा आहे. मान आणि चेहरा समोर. 3 श्वास. त्यातला पहिला श्वास घ्यायचा आहे. 1, 2, दुसरा श्वास. 1, त्याच स्थितीमध्ये थांबायचा आहे. 2, तिसरा श्वास 5 सेकंद रोखून धरायचा आहे. 1, 1, 2, 3, 4 आणि 5. श्वास बाहेर आणि सरळ व्हायचा आहे. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. हात पाठीमागे, पंजे स्वतःकडे घेतलेले. आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत 10 सेकंद. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय सेम वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय सेम. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत. आणि आपल्याला सायकलिंग करायचं आहे. पाय पूर्ण सरळ करायचे सायकलिंग करताना. करूयात. 20 काउंट. 1, 2, पाय पूर्ण सरळ करायचा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. विरुद्ध दिशेने आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. पाय सरळ आणि मान करायचे आहे सरळ. उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. तर यात 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. 1,
श्वास आतमध्ये, पाठीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पुन्हा पुढे 2, श्वास बाहेर, थांबायचे 10 सेकंद. 1, 2, ओढायचंय स्वतःला, पायाच्या पाठीमागे ताण, पोटाचा भाग मांडीच्या जवळ. 6, 7, 8, 9 आणि 10. परत हात वरती. आता दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहे. डाव्या बाजूला वळायचं आहे. 1, परत सरवायचंय. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात खाली करायचे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खांदे पाठीमागे. श्वास आतमध्ये घेत आता दोन्हीही हात वरती करायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श केलेला. नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर. पुन्हा पुढे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वरती. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे आणि पहिल्यांदा उजव्या बाजूला वळायचं आहे. 1, हात कोपरातून सरळ उजवीकडे वळायचा आहे. पुन्हा सरळायचे. 2, डावीकडे वळायचं आहे. 1, 2, परत उजव्या बाजूला. 1, 2, डावीकडे. 1, 2, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. दोन्ही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, मान सरळ आणि कमरेच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास आतमध्ये घेत कंबर आपल्याला वर उचलायची. करूयात. 1, कंबर उचलायची, शरीर जमिनी समांतर आणि मान मागे टाकायचे आहे. 2, श्वास बाहेर आणि कंबर खाली. मान मागे टाकायची म्हणजे गळ्याच्या स्नायूंना पण ताण मिळणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. परत करूयात. 1, कमरेचा भाग जमिनीला समांतर, मांडी जमिनीला समांतर. 2, शेवटचं 5 ते 10 सेकंद थांबायचं आहे. करूयात. 1, मान मागे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर खाली. 5 ते 10 सेकंद असं म्हटल्यावर त्याचा अर्थ होतो ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 सेकंद थांबायचं, ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 सेकंद थांबायचं. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं घ्यायचं आहे. दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, पुढे झुकायचंय. 2, ठीक आहे. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. पकडायचं क्रॉस. पायामध्ये अंतर खांद्याने एवढंच घ्यायचा. ज्यांना अंगठ्याला पकडता येत नाही त्यांनी नडगीला पकडायचा. ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचंय, डावा हात मागायचा आहे, पाठीला पीळ द्यायचा आहे. 1, पाठीला पीळ, मान मागे, अंगठा सरळ करायचा डाव्या हाताचा आणि डाव्या हाताकडे आपल्याला पाहायचं आहे, अंगठ्याकडे पाहायचं आहे. 2, उजवा हात मागे. 1, 2, परत डावा हात. 1, पाठीला पीळ. 2, उजवा हात. 1, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. 2, पुन्हा 1, 2, श्वासासोबत. 1, 2, श्वास आतमध्ये. 1, 2, परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. आता सरळ पकडायचा आहे, वर यायचं. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. परत दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. दोन्ही हातांचे कोपरे जमिनी टेकवायचे आहेत आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचे आहेत. ज्यांना शक्य नसेल त्यांनी
एक एका पायाने करायचं. दोन्ही पाय डावीकडून उजवीकडे फक्त 3 वेळा आपण करणार आहोत. करूयात. 1, 30 अंशांपर्यंत फक्त. 2 आणि 3. आता उजवीकडून डावीकडे. 1, 30 अंश फक्त. 2, खूप वर उचलायचे नाहीत. पाय जेवढा सरळ तेवढा फायदा जास्त. 3. ठीक आहे. आता 90 डिग्री पाय गोल फिरवायचे आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं करूयात. 1, 2 आणि 3. विरुद्ध दिशेने. 1, पोटाच्या स्नायूंचं टोनिंग इथे होणार आहे. 2 आणि 3. ठीक आहे. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान सरळ. आता दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. म्हणजे वाढवायचं थोडस अंतर. नेहमीपेक्षा थोडस जास्त. खूप नाही घ्यायचं, थोडस जास्त. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे. पायाच्या पाठीमागे आपल्याला ताण द्यायचा आहे. थांबायचं थोडं. आणि आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. पाय सरळ राहतील. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. परत डाव्या हाताने उजव्या पायाला. 1, तेव्हा उजवा हात पाठीमागे पाठीवर ठेवायचा असा. परत 2, 3, 4, 5, 6, 7. डोकं गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. वर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे. दोन्ही हातांचे मुठी म्हणजे गुंफलेले हात आपल्या पायाच्या बाहेरून आपल्याला घ्यायचे. करूया डावीकडून उजवीकडे. 1, किंवा पायावरून हात कोपरांमध्ये न वाकवता. 2, 3, 4 आणि 5. ज्यांना पायामध्ये अंतर ठेवून जमत नसेल त्यांनी पाय जवळ करून करा. ठीक आहे. करूयात. 1 विरुद्ध दिशेने. 2 उजवीकडून डावीकडे. 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरवायचं आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन करायचं आहे. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. नजर समोर. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. परत सरवायचं आहे. 2. परत एकदा पुढे. 1, परत सरवायचं आहे. 2. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचा आहे वरती. 1, श्वास आतमध्ये हात वर, गुडघे खाली. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये, पाठीच्या स्नायूंना ताण पडणार आहे. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये, थांबायचं आहे 5 सेकंद. 1, श्वास पण रोखून धरायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. श्वास बाहेर. परत एकदा सेम. 1, श्वास आतमध्ये, 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, पोट आतमध्ये खेचायचं आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास बाहेर. हाताचे पंजे जमिनीकडे. हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट आपल्याला द्यायचा आहे. आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि सरळ.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे, डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. एक, फिरवायचे दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. मान करायची आहे सरळ, हात खांद्यातून वर. आणि आता श्वास आतमध्ये घेत मान मागे टाकायचे आहे. कपाळ आकाशाला समांतर करायचं आहे. करूयात. एक, दोन, श्वास बाहेर आणि मान सरळ. परत एकदा एक, श्वास आतमध्ये, मान वर. दोन, श्वास बाहेर आणि मान सरळ. परत एकदा एक, श्वास आतमध्ये आणि मान वर. दोन, श्वास बाहेर आणि मान सरळ. पुन्हा एकदा एक, श्वास आतमध्ये, थांबायचे 5 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच. परत मान करायचे सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता टाचेवरती बसायचे सर्वांनी. डावा हात नाभीवर ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे आपल्याला. करूयात. एक, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. खांदे खाली, मान खर, कपाळ टेकवायचे जमिनीला. हातांचा दाब पोटावरती येईल, याकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. वर येताना पहिल्यांदा मान वरती करायची आहे. एक, परत सरवायचं आहे. दोन, पुन्हा पुढे मान वर. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर आणि पुढे. आणि मग आपल्याला खांदे खाली करायचे आहेत, मान खाली करायचे आणि कपाळ टेकवायचे जमिनीला. कमरेचा भाग टाचेला टेकलेलाच ठेवायचा आहे. टाचेवरती बसायचं आहे. कंबर वर उचलू द्यायची नाही. हातांचा दाब पोटावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आसनाचं नाव आहे मंडूकासन. परत मानवर, खांदे वर आणि सरळ. ठीक आहे. आता दोनही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर, वज्रासनामध्ये बसलेलंच राहायचं. पायामध्ये अंतर, मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही हातांनी गुडघ्याला पकडायचं आहे. हातांनी गुडघे बाहेरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि मान करायचे आहे वरती. करूयात. एक, श्वास आतमध्ये, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला. परत एकदा एक, श्वास आतमध्ये, मान वर. हातांनी पाय बाहेर खेचायचे, मान करायचे वर, पाठीला बाक आला पाहिजे. दोन, श्वास बाहेर, हनुवटी छातीला टेकवायचे आहे. परत शेवटचा एक, श्वास आतमध्ये, मान वर. दोन, श्वास बाहेर आणि मान सरळ. ठीक आहे. पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आपल्याला हात पुढे ठेवायचे आहेत आणि हाताच्या सहाय्याने पुढे झुकायचं आहे, पण कमरेमध्ये न वागता. करूयात. एक, पाठीचा कणा सरळ राहील, हाताच्या सहाय्याने पुढे जायचं आहे, पाठीचा कणा ताठ एक्सटेंड करायचा आहे, पोटाचा भाग पहिल्यांदा जमिनीला टेकवायचा आहे.
खाली करायचं आहे आणि आता उजवा पाय बाहेर करायचा आहे. पायाचा पंजा पाठीमागच्या दिशेने, पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, सॉरी, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत राहतील याकडे लक्ष द्यायचं. हात वरच्या दिशेने खेचायचे आहेत. परत सरवायचं. दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एकदा शेवटचा. एक, दोन, आणि हात करायचा आहे खाली. पाय मागे घ्यायचा आहे. टाचेवरती बसायचं आहे. पंजांवरती यायचं आहे. पंजांवरती यायचंय फक्त आपल्याला आज. बॅलन्स करायचा आहे. पंजांवरती यायचं आहे, बॅलन्स करायचा आहे. हात वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हात वर. इथं आपल्याला बॅलन्सिंग शिकायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला उभं राहायचं आहे. एक, श्वास आतमध्ये, उभं राहायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर, दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. मान करायची आहे सरळ. बोटांना ताण द्यायचा आहे आणि आपल्याला खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, मान सरळ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. करूयात. एक, लगेच उजवीकडे वळायचं. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. सरळ व्हायचं आहे. आता डावीकडे वाकायचं आहे, नंतर उजवीकडे वाकायचं. करूयात. एक, दोन, कमरेचा भाग स्थिर राहील. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. शेवटचं उजवीकडे आणि मग परत सरळ. आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. पाय गुडघ्यात वाकवून मांडी जमिनीला समांतर करायची आहे. करायचं आहे. एक, दोन, उत्कटासन. परत एकदा. एक, दोन, गुडघ्याच्या स्नायूंचं टोनिंग होणार याच्यामुळे. परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन. आता हात करायचे आहेत वरती. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचं आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. एक,
दोन, परत एकदा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता पायामध्ये अंतर घ्यायचं आहे थोडंसं, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता आपल्याला थोडस मागे झुकायचं आहे. तर यात 1 मागे जायचं आहे, 2 श्वास बाहेर, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता, हे महत्वाचं आहे. परत एकदा 1 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला घ्यायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 बोटांना पूर्ण ताण द्यायचा आहे आणि डावीकडे झुकायचं आहे. 2 डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान करायची खाली, हनवटी खांद्याला टेकवायची आहे. मान खाली, हनवटी खांद्याला, पाय करायचा सरळ. परत श्वास घेत सरवायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ, 2 श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. थांबायचंय थोडा वेळ. पाय सरळ करा. पाय गुडघ्यात वाकला असेल तर सरळ करा. लक्ष द्या पूर्ण. आसन व्यवस्थित जमलं पाहिजे आपल्याला. परत सरळायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शरीरावरती पूर्ण नियंत्रण आणणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, डावा पायाचा पंजा बाहेर. 1 डावीकडे झुकायचंय. 2 उजव्या हाताकडे आता लक्ष द्यायचं आपल्याला आणि उजवा हात गोल फिरवायचा आहे. 1 2 3 पूर्ण ताण पडला पाहिजे छातीच्या कडेच्या स्नायूंना हात गोल फिरवताना. आणि 5 परत विरुद्ध दिशा. 1 2 3 4 आणि 5. हळूवार सरळवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. एका बाजूला वाकताना हाताचा आधार न घेता आपल्याला कमरेच्या स्नायूंनी एका बाजूला वाकायचं आहे. तर यात 1 ठीक आहे. हात आता खांद्यातून स्थिर ठेवायचे, कमरेतून वाकायचं आहे, हाताचा आधार घ्यायचा नाहीये आणि मग नंतर शेवट हात टेकवायचा आपल्या घोट्यावरती. ठीक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कमरेच्या स्नायूंचा वापर करायचा याच्यामध्ये. आणि आता डावा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. परत सरळ व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि डावा पाय पुढे करायचा आहे आणि उजवा पाय मागे. डावा पाय पुढे, उजवा पाय मागे. दोन्ही पाय सरळ राहतील, पायाशी गुडघ्यात वाकवायचे नाहीत. सरळ मांडीचं आकुंचन, पाय सरळ, श्वास आतमध्ये, हात वर. 1 आता श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे. 2 पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. मान वरती करायची आहे, पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न. परत हात वरती. 1 पूर्ण पायाच्या पाठीमागची जी नस आहे तिला आपल्याला ताण पडला पाहिजे. पाय गुडघ्यातून जेवढा सरळ तेवढा ताण जास्त. पाठीचा कणा जेवढा सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त. परत एकदा पुढे. 1 पाठीच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचंय, व्हर्टिकल स्ट्रेचिंग करून मग नंतर हात खाली टेकवायचा आहे. थांबायचं आहे 10 सेकंदांसाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात वरती. 1 आणि हात करायचे आहेत खाली. 2 परत पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे,
आणि डावा पाय मागे. ठीक आहे. पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, डावा पाय आणि उजवा पाय दोन्ही सरळ, पूर्ण चेहरा समोरच्या दिशेने, हात वरती करायचे आहेत. एक, पुढच्या दिशेने पाठीचा कणा खेचून पुढे झुकायचं आहे. दोन, स्पाइन स्ट्रेट राहील त्याकडे लक्ष देऊन आपल्याला पुढे झुकायचं आहे. मान वर, पाय सरळ. परत हात वरती. एक, थांबायचं आता 10 सेकंदांसाठी. दोन, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. परत हात वरती. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. पाय जवळ करायचे आहेत आणि आपण फक्त 2 सूर्यनमस्कार करणार आहोत. फक्त 2 सूर्यनमस्कार आपल्याला करायचे आहेत आज. त्यासाठी आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वरती. 2, श्वास आतमध्ये. 3, श्वास बाहेर. 4, श्वास आतमध्ये. 5, श्वास बाहेर. 6, श्वास स्थिर. 7, श्वास आतमध्ये. 8, श्वास बाहेर. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. परत एकदा. 2, 3, 4, श्वास आतमध्ये. 5, श्वास बाहेर. 6, श्वास स्थिर. 7, श्वास आतमध्ये. 8, श्वास बाहेर. 9, श्वास आतमध्ये. 10, श्वास बाहेर. 11, श्वास आतमध्ये आणि 12, श्वास बाहेर. ठीक आहे. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. शरीर पूर्ण सैल सोडायचं आहे. पायाच्या स्नायूंना, पोटरीच्या स्नायूंना जो काही ताण पडलाय त्याकडे लक्ष देऊन आपल्याला आता पुढचं आसन करायचं आहे. त्यासाठी आसन पूर्व स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले, हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 90 अंशांपर्यंत. एक, दोनही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचं आहे. दोनही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचं आहे. पायाचा पंजा वरती करायचा आहे आणि आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. 2, पाय सरळ करताना श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. एक, श्वास आतमध्ये. पाय खाली घेताना श्वास बाहेर सोडायचा आहे. 2, श्वास बाहेर. व्हेरिकोज वेन साठी, गुडघ्याच्या स्नायूंसाठी उपयुक्त. परत एक, श्वास आतमध्ये. घोट्यांच्या आणि पंजाच्या सांध्यांसाठी उपयुक्त. 2, श्वास बाहेर. पायातील रक्तपुरवठा सर्व शरीराच्या वरच्या भागाकडे याच्यामुळे प्रवाहित होणार आहे. परत एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. आता पायाच्या पंजाची हालचाल करायची आणि पोटरीला ताण द्यायचा. पंजा आत्ता आकाशाकडे, आता डोक्याकडे खेचा पंजा. 1, 2, परत छताकडे करायचा आहे. 1, पंजाची हालचाल, घोट्यांना ताण पडला पाहिजे, पोटरीला ताण पडला पाहिजे. 2, पुन्हा एकदा. 1, 2, पोटरी म्हणजे आपलं छोटं हृदय असतं. परत एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर.
पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि पाय सरळ खाली घ्यायचा आहे. दोन श्वास बाहेर सोडत पाय खाली. सेम करायचं आहे उजव्या पायाने. एक, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचं आहे पंजावरती. आता 90 डिग्री मध्ये डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आता पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. दोन, परत पाय करायचा आहे सरळ. एक, दोन, अलाइनमेंट मध्ये राहायचं आहे. परत एक, पाय एकदम 90 डिग्री मध्ये, डावा पाय सरळ खाली. दोन, एक, ताण पडला पाहिजे पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना. दोन, पुन्हा एक, दोन, परत एक. आता पायाचा पंजा डोक्याकडे खेचायचा आहे. करूयात. एक, पोटरीच्या स्नायूंना ताण. दोन, परत एक, दोन, 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 एक, दोन. हात करायचे आहेत बाजूला आणि पाय सरळ खाली ठेवायचा आहे. पायामध्ये पुन्हा रक्तपुरवठा सुरळीत होतोय, तर ती संवेदना अनुभवायची आहे. आसन दिसायला जरी सोपं असलं तरी सुद्धा जे मोठे मोठे आसन आहेत, पश्चिमोत्तानासन, त्रिकोणासन, यासाठी अत्यंत उपयुक्त अशी हालचाल आहे ही. आता सर्वांनी डाव्या कुशीवरती यायचं आहे. फक्त डाव्या कुशीवर यायचं आहे. डावा हात डोक्याच्या खाली, उजवा हात उजव्या पायावरती. आणि ज्यांना शक्य आहे किंवा बॅलन्स नसेल होत त्यांनी उजवा हात असा पुढे ठेवायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, डावा पाय वर, जेवढं शक्य तेवढं. दोन, पहिल्यांदा 30 अंशांपर्यंत उचला, जमत नसेल तर. पुन्हा एक, दोन. आता 90 डिग्री पर्यंत उचला. करूयात. एक, 90 डिग्री पर्यंत पायावर उचलायचा आहे, सपोर्ट न देता. पायाला ताण पडेल, मांडीच्या स्नायूंना ताण पडेल. दोन. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं पुढच्या बाजूने. ठीक आहे. आणि पाय करायचा सरळ. पाय सरळ करायचा आहे. एक, पाय सरळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे आणि जेवढं पाय सरळ ठेवून डोक्याकडे ओढता येईल तेवढं ओढायचं आहे. पायामध्ये अंतर मॅक्सिमम ओढायचं आहे. पाय सरळ, मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. आणि सोडायचं खाली. दोन. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवर झोपायचं आहे आणि उजव्या बाजूला चेहरा करायचा. उजव्या कुशीवरती यायचं आहे. या आसनाचं नाव आहे अनंत आसन. त्याचे आपण व्हेरिएशन घेतो आहोत. ठीक आहे. आता डावा हात समोर, डावा पाय वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन. होल्ड पण करू शकतो आपण 10 ते 20 सेकंद, पण आता आपण करत नाही आहोत. पूर्ण सरळ झोपायचं आहे. असं पाय असं पुढे पुढे घ्यायचा नाहीये, तर सरळ राहील याकडे लक्ष द्यायचं आहे. आता पाय उचलायचा आहे 90 डिग्री मध्ये. करूयात. एक, धरून ठेवायचं आहे. दोन, परत एकदा पाय उचलायचा आहे 90 डिग्री मध्ये. एक, ज्यांना शक्य नसेल त्यांनी हाताने सपोर्ट द्या पायाला. दोन. ठीक आहे. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे.
अंगठ्याला पकडायचं आहे आणि पाय करायचा आहे सरळ. एक, पाय सरळ करायचा आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं डोक्याच्या दिशेने खेचायचा आहे पाय. मांडीच्या आणि पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण येईल असा प्रयत्न करायचा आहे. मॅक्सिमम खेचायचा प्रयत्न. परत खाली. 2, गुडघ्यामध्ये न वाकवता खाली घ्यायचा आहे आणि सर्वांनी आता पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर, कपाळ दोन्ही हातांवरती. रिलॅक्स करायचं आहे पाठीच्या आणि कमरेच्या स्नायूंना. हनुवटी दोन्ही हातांवरती टेकवायचे आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. परत खाली यायचं आहे. 2, परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, छातीवर, हात सरळ, मानवर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे आहेत. करूयात. एक, पायवर, मानवर, हात सरळ. 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2, परत एकदा. 1, 2, कपडे टेकवायचे आहेत खाली. पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या बाजूला करायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन आपल्याला मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. एक, दोन्ही हातांवरती दाब, मानवर, छातीवर, हात सरळ. हातचा पंजे जोडलेले. कमरेच्या स्नायूंचं आकुंचन करून आपल्याला कंबर उचलायची आहे आणि टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. श्वास आतमध्ये घेत वर यायचा. 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. सर्वांनी आता पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहील. लक्ष श्वासावरती. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 30 राऊंड कपालभातीचे करायचे आहेत. 30 वेळा पोटाची हालचाल करायची, फक्त 30 श्वास बाहेर सोडायचा आहे. हे करत असताना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आणि श्वास बाहेर सोडायचा डाव्या नाकपुडीतून. करूयात. ज्यांचं 30 वेळा डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून झाला असेल त्यांनी आता डावी नाकपुडी बंद करायची आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा 30 सेकंद. करूयात.
आता अल्टरनेट करायचं आहे. एकदा डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे, एकदा उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. करूयात. ज्यांचं झालं त्यांनी थांबायचं आहे. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडून थांबायचा आहे. नजर दोनही भवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति 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 है. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचा आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.